या अगोदर शेअर केलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद। तुम्हाला जर गजरा शिकायची आवड असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सविस्तर गजऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, तो तुम्ही बघू शकता। बायोमध्ये लिंक आहे माझ्या यूट्यूब चॅनेलची। माचीसच्या काडीचा गजरा का बनवला हे पुढे सांगतेच, आणि इंस्टाग्रामला खूप सारे कमेंट्स होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा गजरा बनवून दाखवते। तर इथे आपण ना साधा हाराचा धागा आहे, त्याचे 4-5 फदर असे घेतलेले आहेत, म्हणजे एक जाड आटी तयार करून घेतलेली आहे आणि तिला अशा प्रकारे गाठ मारून घेतलेली आहे। तुम्हाला जमेल तशी तुम्ही गाठ मारून घ्या। जिथे तुम्ही दोन्ही धागे जॉईंट करताना तिथे एक गाठ तयार होते, त्या गाठीवर आपल्याला एक फूल अशा प्रकारे घ्यायचा आहे चांगला, आणि तो त्या गाठीवर बरोबर त्याचा देठ आपल्या साईडला येईल आणि समोरच्या साईडला फूल जाईल असं ठेवून, तुम्हाला जसं फूल दिसतंय ना व्यवस्थितरित्या तसं ठेवून तुमच्यापासून समोरच्या साईडला अशा प्रकारे जी आटी आहे आणि जो फूल आहे त्याला असं बांधून घ्यायचं। एकदम सोपं आहे, काही हार्ड नाही। त्याच्यानंतर त्याच फुलावर क्रॉस, आता फूल असा ठेवले ना तर हा फूल दुसरा फूल आहे तो असा ठेवायचा, आणि फक्त दुसऱ्या फुलाला आणि त्या आटीला म्हणजे जाड जो धागा आहे त्याला आणि दुसऱ्या फुलाच्या देठाला आपल्याला अशा प्रकारे राऊंडमध्ये फिरवून घ्यायचा धागा। तिसरा फूलसुद्धा सेम ठेवायचं। प्रत्येक फूल ठेवताना थोडंसं बोटाने समोरचं जो फूल ठेवलेलं आहे त्याला सरकवायचं पुढच्या साईडला। आता आपण जो फूल ठेवतोय ना त्यालाच फक्त आपल्याला हा पातळ धागा आहे तो गुंडाळायचा आहे, म्हणजे जी जाड आटी आहे, जाड धागा आहे तो, आणि प्रत्येक ठेवणारा फूल त्याच्या खालच्या फुलाला अजिबात मध्ये घ्यायचं नाही। खाली जो फूल ठेवले तो मध्ये येत असेल तर त्याला साईडला करायचं आणि एकच फुलाला धागा गुंडाळायचा। त्याचबरोबर धागा जरा व्यवस्थित घट्ट गुंडाळा, म्हणजे गजरा जसा मोठा होईल ना तसा आपण स्टार्टिंगला लावलेली फुलं आहेत ती निघणार नाही। मागे मी गजरा शेअर केलेला तेव्हा तुमच्या भरपूर साऱ्या कॉमेंट्स होत्या का गजरा थोडा हळू दाखवा, त्याचबरोबर भरपूर साऱ्या ताईंनी छान छान कॉमेंट्स केलेल्या, त्या वाचून खूप आनंद झाला। त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्याबरोबर शेअर करते। तुम्हाला जी गोष्ट मी सांगितलेली आहे ती व्यवस्थित फॉलो करा, तर तुमचा गजरासुद्धा छानच तयार होईल। आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, तुमच्याकडे फुलं नसतील तर तुम्ही माचीसच्या काड्यांचा गजरा मी स्टार्टिंगला दाखवला तर माचीसच्या काड्या घ्या। मला एक गजरा बनवण्यासाठी 3 माचीसचे बॉक्स लागले। डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट्स करून सांगा मला, मी तो माचीसच्या काड्याचा व्हिडिओसुद्धा इंस्टाग्रामला शेअर करेल। यूट्यूबला तर मी मस्तपैकी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्हाला आवड असेल तर जाऊन बघा। त्याचबरोबर अशा प्रकारे आपला गजरा तयार झाला का लास्टला अशा प्रकारे एक गाठ मारून घ्यायची घट्ट, आणि असा आपला सुंदर गजरा तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला हे ब्लॉग कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये। चला आता बाय।